जिगच्छा परमारोगा संखारा परमा दुःखा एवं यत्मा यथा भूतं निब्बानं परमं सुखं। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्यांनी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर, दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी, सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे मुख्य संचालक, पूजनीय भिक्खू धम्मदीपजी व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन आयुष्यमान रत्नदीप डोंगरे सरांनी केलं। या कार्यक्रमासाठी संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, विशेष रूपाने संघरत्न नवयुवक मंडळ, संघरत्न महिला मंडळ या सर्वांचं विशेष सहकार्य या कार्यासाठी लागलेलं आहे। महाबोधी बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये ही धम्मदेशना आपण गेल्या 2 तासापासून श्रवण करत आहात। खरं तर आता वेळ भरपूर झालेला आहे। मला वाटतं 3 वाजायला काय 5-10 मिनिटं कमी असतील। 3 वाजता भोजनाची वेळ आहे, बरोबर ना? धम्मदेशना श्रवण करायचे का भोजन करायचं? धम्मदेशना श्रवण करायचं आहे, ठीक आहे ना? का भोजन करायचं? लय हळू आवाज आला, एकदम असं म्हणजे खरोखरच तुम्हाला भुका लागल्या। भगवंताचा उपदेश आहे, जिगच्छा परमा रोगा। भूक हा नावाचा सर्वात मोठा रोग आहे असं भगवंताने म्हटलं आहे। भगवंत आळवी या ठिकाणी वास्तव्य करत होते आणि आळवी या गावामध्ये वास्तव्य करत असताना तेथील श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी भगवंताला भोजनाचं निमंत्रण दिलं। भगवंतांनी भोजन ग्रहण केलं, उपासक उपासिकांनी सुद्धा भोजन ग्रहण केलं आणि शांत सर्व लोक भगवंताच्या समोर बसले। जसं आज
तुम्ही भिक्खू संघाला भोजनदान दिलं, धम्मदेशना श्रवण केल्या, शांतपणे आपण बसला आहात. आता चिवरदान आपण केलं, त्या चिवराचं अनुमोदनपर धम्मदेशना श्रवण करत आहात. असे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका भगवंताच्या समोर बसले, भगवंत दानाचं अनुमोदन करतील. पण भगवंत काहीच बोलत नाही, शांतपणे भगवंत बसत असतात. उपासक कोणी काही बोलू शकत नाही भगवंताला की भगवान दानाचं अनुमोदन करा. भगवंत शांतपणे बसून होते आणि अचानकपणे, कारण भगवंत जे देशना देत होते, सुखा सद्धम्म देशना असं म्हटलेलं आहे. भगवंताची देशना ही सुखकर असते, सुख देणारी असते भगवंताची देशना. भगवंताचा उपदेश जेव्हा आपण श्रवण करतो आणि भगवंताचा उपदेश श्रवण केल्यानंतर जर आपल्या मनाला सुख लाभत असेल, आपलं मन प्रसन्न होत असेल, आपलं मन आनंदी होत असेल, आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होत असेल, तर ती देशना आपल्यासाठी सुखकर ठरू शकते. पण ज्या देशनेमुळे आपलं चित्त विचलित होत असेल, आपलं चित्त विधिग्न होत असेल, आपलं चित्त वेगवेगळ्या विषयामध्ये भरकटत असेल, तर ती देशना मात्र सुखकर होऊ शकत नाही. कारण सुखा सद्धम्म देशना असं भगवंताचं वचन आहे. भगवंताची देशना श्रवण करत असताना काही अटी, काही नियम, काही तथ्य आपण पाळले पाहिजे. भोजन तर तसं तुम्ही रोजच करता आणि सकाळी सुद्धा. मला तरी असं वाटत नाही की सर्वच लोक उपासी असतील, काही सांगता येत नाही, असू पण शकतात. कारण सकाळपासून तुम्ही आमची वाट बघत होते, आम्हाला उशीर झाला, त्यामुळे कदाचित होऊ शकते की काही उपासक श्रद्धा संपन्न त्यांनी काही खाल्लं सुद्धा नसेल. पण ही वेळ येण्यासाठी जसं डोंगरे गुरुजी सुद्धा बोलले, भंतीजी सुद्धा बोलले आपल्या प्रवचनामध्ये की गेल्या 2-3 महिन्यापासून भंतेंसोबत ते संपर्क करत होते, वारंवार फोन करत होते आणि 2-3 महिन्यानंतर ही तारीख आपल्याला प्राप्त झालेली आहे. जर समजून घ्या, 3 महिन्यानंतर तुम्हाला धम्मदेशना श्रवण करायला मिळत असेल, एवढा वेळ भोजनासाठी थांबू शकता का तुम्ही? तुम्ही असा विचार केला की बा ठीक आहे, आता मला काय भोजन करायचं नाही, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही. पण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी तब्बल 3 महिन्यापर्यंत तुम्ही वाट बघितली. 3 महिन्याच्या नंतर तुम्हाला आज धम्मदेशना श्रवण करायला मिळत आहे. आमचा प्रवास जे सतत चालू असतो, काल आम्ही नागपूरला होतो, आता आम्ही इथे आहोत. प्रवचन झाल्याबरोबर अर्ध्या तासामध्ये आम्ही लगेच वसमतला निघणार आहोत. तिथून पुन्हा औरंगाबाद, पुन्हा नाशिक, 29 तारखेला बुद्धगयेला आम्ही जात आहोत. सतत प्रवास कंटिन्यू चालू असतो. तुम्हाला खरं वाटणार नाही, आम्ही ज्या गाडीने प्रवास करतो त्या गाडीला घेऊन फक्त 8 महिने झाले. ज्यांच्याकडे गाड्या असतील त्यांना माहिती असेल, गाडीला घेऊन फक्त 8 महिने झाले. 8 महिन्यामध्ये 43,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. विचार करू शकता तुम्ही, 8 महिन्यात 43,000 किलोमीटर जर गाडी चालत असेल तर आमचा प्रवास किती असेल? कारण हा प्रवास धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आहे. बाबासाहेबांच्या
धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी हा धम्माचा प्रचार आणि प्रसार आहे. आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करत असताना आपलं चित्त अत्यंत प्रसन्न असावं, अत्यंत प्रमुदित असावं, अत्यंत आनंदी असावं. शरीराची भूक आपण रोजच मिटवतो, कधीतरी मनाची भूक मिटवण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध होते. मला असं वाटतं 5-7 महिने झाले असतील, 5-7 महिन्यापूर्वी आम्ही आलो होतो. अचानकपणे आता त्या आईने शिवरदान केलं, तेव्हा धावती भेट आपल्याकडे होती. मला वाटतं तेव्हा सुद्धा आम्ही नागपूरहूनच आलो होतो, म्हणजे दिल्लीला होतो आम्ही तेव्हा, आणि आम्हाला उशीर झाला होता तेव्हा सुद्धा, कारण नागपूरहून आम्ही आलो होतो. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्या जीवनामध्ये धम्मदेशना श्रवण करणे अत्यंत महान आणि असीम असं पुण्य आहे. मी उदाहरण तुम्हाला सांगत होतो. एक अत्यंत निर्धन व्यक्ती असतो. बघा, भगवंत धम्मदेशना देण्यासाठी, म्हणजे धम्मदेशना श्रवण करण्यासाठी फक्त उपासकच वाट पाहतात असं नाही आहे. धम्मदेशना श्रवण करण्यासाठी भिक्षूंची उपासक वाट पाहतात असं नाही आहे. भगवंत सुद्धा उपासकांची वाट पाहत होते धम्मदेशना देण्यासाठी. भगवंताच्या समोर हजारो लोक बसले होते, पण भगवंत धम्मदेशना देत नव्हते. भगवंत शांत बसले होते. एक व्यक्ती जो निर्धन असतो, शेतकरी असतो, अत्यंत गरीब असतो, आणि तो मनामध्ये असा विचार करतो की भगवंत आज आळवीला येत आहेत, आळवीमध्ये भगवंत येत आहेत, आणि आज भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी आपल्याला जायचं आहे. तो सर्व कामं अगदी घाईघाईने करत असतो. भगवंताची देशना आपल्याला श्रवण करायची आहे. आणि अचानकपणे जेव्हा तो आपल्या जिथे त्यांचे बैल असतात तिथे तो जातो, तर त्यांचा एक बैल मात्र त्या ठिकाणी नसतो. तो कुठेतरी निघून गेला असतो. दिवसभर त्या बैलाला तो शोधतो, आणि दिवसभर बैलाला शोधल्यानंतर फार उशिरापर्यंत तो बैल त्याला मिळतो. बैल हरवत असतो, आणि तो आपल्या बैलाला जाग्यावरती बांधतो, त्याला चारा टाकतो, पाणी टाकतो, आणि पुन्हा भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी जात असतो. असे बैल लय जणांचे हरवलेले आहे. जसे त्या उपासकांचा बैल हरवला, तसे बैल अनेक लोकांचे हरवलेले आहेत. पण बैल हरवले तरी त्याला सापडतो, पुन्हा तो भगवंताकडे येतो. भगवंत जे भोजनाचं नियोजन ज्यांनी केलेलं असतं त्यांना भगवंत म्हणतात की यांना तुम्ही पहिले भोजन द्या. त्याला भोजन दिल्या जातं. भोजन दिल्यानंतर तो भगवंताच्या समोर बसतो. बघा, एवढ्या वेळापर्यंत उपासक बसले भगवंताच्या समोर, एवढ्या वेळापर्यंत उपासक बसले, भगवंत सुद्धा बसले. भगवंत देशना भगवंताने दिली नाही. जेव्हा त्या उपासकाने भोजन केलं, आणि भोजन केल्यानंतर तो उपासक जेव्हा भगवंताच्या समोर बसतो, समोर बसल्यानंतर भगवंत देशनेला सुरुवात करत असतात. जेव्हा भगवंत देशनेला सुरुवात करतात तेव्हा भगवंत असे म्हणतात, जिगच्छा परमा रोगा. भूक हा मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठा रोग आहे. संस्कार हे मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठं दुःख आहे, आणि निब्बाण हे मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ सुख आहे. निब्बाणासारखं सुख या संसारामध्ये कोणतंही नाही आहे. आता तुम्ही असं म्हणसाल, भंतेजी भगवंताने त्या उपासकाला भोजन खाऊ घातलं, नंतर देशना दिली, आम्ही तर सगळे उपाशीच आहोत. असं होऊ नये. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण यासाठी सांगत आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत का वाट पाहतात, त्या उपासकाची भगवंत का वाट पाहतात, कारण तो प्रसन्न चित्ताने
आनंदी चित्ताने भगवंताची देशना मला श्रवण करायची आहे. अशा प्रकारे अगदी सकाळपासून आपल्या चित्तामध्ये विचार करतो की आज मला भगवंताची धम्मदेशना श्रवण करायची आहे. वेगवेगळ्या परिसरामधून बघा श्रद्धा संपन्न उपासक उपासिका धम्मदेशना श्रवण करायला आलेले आहेत. वेगवेगळ्या भागामधून आले. कारण आता सुरुवातीला डोंगरे सरांनी ज्यांचे नावं घेतले त्यांनी स्वागत केले. बऱ्याच भागामधून उपासक उपासिका धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यामुळे ती ज्या गोष्टीसाठी आलेले आहेत, म्हणजे ते भोजनासाठी नाही आले, ते धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आलेले आहेत. आणि भगवंत परचित्त ज्ञानी असतात, भगवंत जाणतात. प्रत्येक व्यक्तींच्या चित्तातला विचार, भगवंताची ती विशेषता असते आणि भगवंत त्या व्यक्तीला उद्देशून धम्मदेशना देत असतात. धम्मदेशना देण्याची भगवंताची की विशेष शैली असते. भगवंत संपूर्ण जनसमूहाचं जे चित्त आहे भगवंत देशना देतात. भगवंताची की विशेषता असते. भगवंत सुरुवातीला दान कथा सांगतात, त्यानंतर शील कथा सांगतात, स्वर्ग कथा सांगतात, कामासनेचे दुष्परिणाम सांगतात. आणि उपासकांचं प्रसन्न चित्त झाल्यानंतर भगवंत 4 आर्य सत्याची देशना उपासक उपासिकांना देत असत. भगवंत देशना करत असताना सर्वच लोकांना उद्देशून भगवंत उपदेश करत नसत. भगवंताच्या समोर हजारो लोक, लाखो लोक बसलेले असायचे. भगवंत सर्वच लोकांना उद्देशून धम्मदेशना देत नसत. त्या संपूर्ण जनसमूहातील लोकांच्या चित्ताचा भगवंत वेध घेत असत. आणि त्या संपूर्ण लोकांमध्ये ज्यांचं चित्त प्रसन्न आहे, ज्यांचं चित्त आनंदी आहे, ज्यांचं चित्त प्रमुदित आहे, ज्यांचं चित्त विकार रहित आहे, निर्मळ आहे, तर अशा प्रकारच्या व्यक्तीच्या चित्ताला भगवंत लक्ष करत असत आणि त्याला उद्देशून भगवंत धम्मदेशना देत असत. ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मला सांगत आहे, परंतु भगवंत सर्वांना सांगत नसत, तर एका व्यक्तीच्या चित्ताला लक्ष करायचे भगवंत आणि उपदेश करत असत. त्या व्यक्तीला तेव्हा धर्मलाभ होत असे. कारण त्याच्या चित्ताला जाणून भगवंत उपदेश करत असत. कारण प्रत्येकाचं चित्त वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या मनाची मानसिकता वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या चित्तातील विकाराची जी तीव्रता आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे. आता तुम्ही सर्वच्या सर्व जिथे बसलात, इथे तुम्ही बऱ्याच वेळापासून बसला आहात, सर्वांनी सर्वच ऐकलं असं होत नाही. म्हणजे सर्वांनी सर्व शांततेनं जरी तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे शांततेनं जरी तुम्ही धम्मदेशना श्रवण केली असेल, म्हणजे सर्वांना सर्व समजलं असं आपण सांगू शकत नाही. काही लोकांना कमी समजलं असेल, काही लोकांना जास्त समजलं असेल, काही लोकांचं चित्त वेगळ्या विषयाकडे गेलं असेल, वेगळ्या गोष्टीकडे गेलं असेल, काही एकाग्र चित्ताने ऐकत असतील, काही थोडा वेळ ऐकत असतील, थोडा वेळ चित्त दुसरीकडे गेलं असेल, पुन्हा धम्मदेशनेवरती चित्त असेल. म्हणजे अशा प्रकारे थोड्या वेळामध्ये किंवा काही लोकांनी अगदी एकाग्र चित्ताने पूर्ण ऐकलं असेल असंही होऊ शकते. सर्वच्या सर्व धम्मदेशना त्यांनी श्रवण केली असेल असंही होऊ शकते. ह्या सर्व गोष्टी आपल्या पुण्यावरती अवलंबून असतात, आपल्या कुशल कर्मावरती, आपल्या पुण्य कर्मावरती, आपल्या प्रज्ञेवरती, आपल्या बुद्धिमत्तेवरती ह्या सर्व काही गोष्टी अवलंबून असतात. आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करत असताना ज्याप्रमाणे धम्मदेशना देणारा व्यक्ती, देणारा भिक्खू अगदी एकाग्र चित्ताने धम्मदेशना देत असतो. तुम्ही थोडासा विचार करा. आम्हाला अनेक लोक असं म्हणतात, म्हणजे ते बोलताना थोडस वेगळ्या भाषेमध्ये बोलतात. ते म्हणतात का तुम्हाला काय भूताना पछालं की काय म्हणतात म्हणते जे, म्हणजे रात्रंदिवस तुम्ही नुसते धावत राहता. बघा ना तुम्ही, काल आम्ही नागपूरला होतो, आता इथे आहो, उद्या वसमतला राहणार आहोत, परवाला आम्ही नाशिकला आहोत. म्हणजे ते म्हणतात की तुम्ही नेमकं झोपता कधी, तुम्ही झोपता कधी. एक तर तुम्ही प्रवास करत राहता. बघा आता गाडीमध्ये आम्ही आलो, आल्या स्टेजवरती बसलो का लगेच आता पुन्हा गाडीमध्ये बसणार आहोत, गाडीमध्ये बसलं का लगेच स्टेजवरती. म्हणजे असं कंटिन्यू चालू असतं. गाडीमध्ये बसणे, स्टेजवर बसणे आणि पुन्हा तयारी करणे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का, किंवा आल्यानंतर असं तुम्हाला वाटलं का की आम्ही नागपूरहून प्रवास केला आणि आता थोडं जरा थकलो, जरा आराम करू द्या बरं, असं वाटलं का तुम्हाला?
किंवा भंतीजी आता फारच नर्वस दिसत आहेत प्रवास केल्यामुळे, असं वाटलं का? बिलकुल नाही आहे. म्हणजे उठानवतो सत्तिमत्तो, भगवंत असे म्हणतात, उत्साहपूर्वक धम्माचं काम करत असताना आपल्यामध्ये उत्साह असला पाहिजे. एवढा उत्साह असला पाहिजे की जो थकवा आहे, आळस आहे, प्रमाद आहे, भूक आहे, तहान आहे. अहो, बाबासाहेबांचा किती मोठा त्याग आहे. बाबासाहेबांच्या त्यागाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. बाबासाहेबांसारखा त्याग या संसारामध्ये एकही व्यक्ती नसेल वर्तमान काळामध्ये की बाबासाहेबांसारखा त्याग कोणी केला असेल. एवढा महान त्याग बाबासाहेबांचा आहे. महान त्याग माता रमाईचा आहे. एक पाव, एक ब्रेड आणि एक पापड, एक ब्रेड आणि एक पापड खाऊन बाबासाहेब 18 तास अभ्यास करू लागले. 21 तास बाबासाहेबांनी अभ्यास केला एका पावावरती आणि एका ब्रेडवरती. किती उत्साह असेल. बाबासाहेब असं म्हणतात, पुस्तक हातामध्ये घेतल्यानंतर मी जेव्हा ते पुस्तक वाचत होतो आणि वाचताना जर त्या पुस्तकाचा थोडासा भाग जर शिल्लक राहिला तर मनाला हुरहुर वाटत असे की अरे, मला वेळ अपुरा पडलेला आहे, हे पुस्तक मला वाचायला मिळालेलं नाही आहे. दुसऱ्या दिवशी लगेच त्या पुस्तकाचा पान नंबर मी लक्षामध्ये ठेवत असे, नोट करत असे आणि दुसऱ्या दिवशी लायब्ररीमध्ये आल्याबरोबर पहिल्यांदा राहिलेल्या पुस्तकाचा भाग मी वाचत असे आणि नंतर बाकीचे पुस्तक मी वाचन करत असे. किती उत्साह होता बाबासाहेबांमध्ये, किती उत्स्फूर्तपणे बाबासाहेबांनी हे कार्य केलं. किती मोठा त्याग, अनमोल असा त्याग बाबासाहेबांचा माता रमाईचा. आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं धम्म कार्य करत असताना आपल्यामध्ये उत्साह असला पाहिजे. उठानवतो असं भगवंत म्हणतात. उत्साहपूर्वक जर आपण धम्माचं काम करत असेल, उत्साहपूर्वक जर आपण धम्मदेशना श्रवण करत असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ होत असतो. आणि त्यामुळे सातत्याने धम्म आचरणाचा उत्साह आपल्यामध्ये असला पाहिजे. धम्म आचरण हे एका दिवसाचं नाही आहे. धम्म आचरण हे 2 दिवसाचं, 1 महिन्याचं, 1 वर्षाचं नाही आहे. धम्म आचरण जोपर्यंत आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जात नाही, जोपर्यंत आपण दुःखमुक्त होत नाही, तोपर्यंत धम्माचा उत्साह आपल्यामध्ये तसाच असला पाहिजे. सिद्धार्थ गौतमाचा उत्साह बघा, बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ आपण वाचन केला. सिद्धार्थामध्ये किती उत्साह होता. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम जेव्हा 6 वर्षापर्यंत ध्यान साधना त्यांनी केली, 6 वर्ष ध्यान मनन चिंतन तपश्चर्या केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं नाही. तेव्हा ते म्हणतात की एवढं मोठं 6 वर्षाचा कालावधी मी ध्यान मनन चिंतन तपश्चर्या करण्यामध्ये घालवला, परंतु मला सत्यज्ञान प्राप्त झालं नाही. परंतु माझ्या मनामध्ये नैराश्य कधी आलं नाही. मी नैराश्य माझ्या चित्तामध्ये कधीही येऊ दिलं नाही. मला नेहमी आशा असायची की मला एक ना एक दिवस ज्ञान प्राप्त होईल. पुन्हा उत्साहाने मी सुजाता मातेने दिलेली खीर सेवन केले. पुन्हा उत्साहपूर्वक मी धम्माचं चिंतन केलं, मनन केलं. कारण धम्म श्रवण करण्यासाठी मनुष्यामध्ये पराक्रम करण्याची क्षमता असली पाहिजे. धम्म श्रवण करणे म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? धम्म श्रवण करणे म्हणजे सोपी आणि साधी गोष्ट नाही आहे. धम्म श्रवण करण्यासाठी पराक्रम करावा लागतो. पराक्रम करण्यासाठी जेवढी शक्ती, जेवढी एनर्जी आपल्याकडे असावी लागते, तेवढीच एनर्जी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे असावी लागते. हा तुमचा पराक्रम आहे. एवढ्या वेळापासून तुम्ही इथे बसला आहात. तुम्हाला जर असं म्हटलं की असं बसा, आपण 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं बसू शकत नाही. पण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपल्यामध्ये पराक्रम असल्यामुळे, आपल्यामध्ये ती ऊर्जा असल्यामुळे, आपल्यामध्ये ती शक्ती असल्यामुळे आपण धम्मदेशना श्रवण करू शकतो. 1 तास, 2 तास, 3 तासापर्यंत. खरं तर आम्ही तरी वेगवेगळे भंतीजी बोलत आहोत. सुरुवातीला भंतीजी बोलले, नंतर भंतीजी बोलले, आता मी बोलत आहे. म्हणजे आम्ही बदललो, पण तुम्ही कंटिन्यू मात्र धम्मदेशना श्रवण करत आहात. गेल्या 3 तासापासून आपण सातत्याने ही धम्मदेशना श्रवण करत आहात. बांधवांनो, बाबासाहेबांनी महत्प्रयासाने हा धम्म आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेबांचं स्वप्न होतं. बाबासाहेब असे म्हणाले की मला जर उर्वरित आयुष्य लाभलं
म्हणजे मला जर आयुष्य लाभलं तर बुद्धाचा विचार जनमानसांपर्यंत पोहोचण्याचं मी कार्य करेल. जेव्हा राजकारणामधून बाबासाहेबांनी संन्यास घेतला तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले की मी राजकारणातून जेव्हा धम्म कार्याकडे आलो तर मला असं वाटलं की मी वाळवंटामधून हिरवळीकडे आलो. राजकारणाला बाबासाहेबांनी वाळवंट म्हटला, धम्माला बाबासाहेब हिरवळ असं म्हणतात. मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित आयुष्य मी बुद्ध विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवणार आहे, असं बाबासाहेबांचं शेवटचं अभिवचन आहे. बांधवांनो, बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही, परंतु बाबासाहेबांनी आपल्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे, बाबासाहेबांनी जो धम्म रथ आपल्या खांद्यावरती दिला आहे, या धम्म रथाला गतिमान करणे प्रत्येक उपासकांचं, प्रत्येक उपासकेंचं, प्रत्येक भिक्खूंचं, प्रत्येक भिक्खुनींचं आद्य असं कर्तव्य आहे. कारण धम्म रथ बाबासाहेब असं म्हणतात की मी महत प्रयासाने हा धम्म रथ इथपर्यंत आणलेला आहे. जर तुम्हाला या धम्म रथाला समोर नेता येत नसेल तर तुम्ही त्याला समोर नेऊ नका, परंतु किमान त्याला पाठीमागे खेचण्याचं कार्य तुम्ही करू नका. परंतु बहुतांश आपण जर आता चिंतन केलं, मनन केलं तर बाबासाहेबांच्या धम्म रथाला समोर नेणारे लोक फार कमी आहेत. पाठीमागे खेचणाऱ्या लोकांची संख्या मात्र विपुल प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते, विपुल प्रमाणामध्ये. साधं उदाहरण आहे, भंतेची तुम्ही धम्मदेशना श्रवण केली असेल. म्हणजे धम्म रथाला पाठीमागे खेचणारी लोक कसे आहेत बघा. साधी गोष्ट, जसं आता 8 दिवसापूर्वी जो गेला सण आहे तो दिवाळी सण आहे. कुणाच्या डोक्यातून काय खुरपत निघली काय माहित. अनेक लोक असं म्हणतात दिवाळी हा दीप उत्सव आहे. अनेक लोक असं म्हणतात दिवाळी हा दीप उत्सव आहे आणि तो सम्राट अशोकाच्या काळापासून आहे. सम्राट अशोकाने 84,000 विहार निर्माण केले, चैत्य शिलालेख निर्माण केले, त्याने जो उत्सव निर्माण केला मग दिवे लावून केला असं कोणी म्हणतं, आणि केलाही असेल. इतिहासामध्ये जर आपण वाचन केलं तर केलाही असेल. काही लोक असं म्हणतात की 6 वर्षानंतर भगवंत कपिलवस्तूला गेले तर शाक्य लोकांनी संपूर्ण कपिलवस्तू ही दिव्याने सजवली, म्हणजे दिवे लावले आणि भगवंताचं स्वागत केलं. केलंही असेल आपण असं गृहीत धरू. परंतु जर बाबासाहेबांना आपण आदर्श मानत असेल, बाबासाहेबांना आपला उद्धारकर्ता मानत असेल, बाबासाहेबांना आपला जीव की प्राण जर आपण मानत असेल, बाबासाहेबांना आपण स्वतःचे अनुयायी म्हणून घेत असेल, जर बाबासाहेबांना आपण स्वतःचे अनुयायी म्हणून जर घेत असेल तर मग बाबासाहेबांनी सांगितलेलं आपण ऐकलं नाही पाहिजे का? बाबासाहेबांनी सांगितलं ऐकलं पाहिजे का नाही? जर समजून घ्या, आता बाबासाहेबांपेक्षा जास्त विद्वान झालो का आपण? म्हणजे काही लोक बाबासाहेबांपेक्षा सुद्धा स्वतःला विद्वान समजतात. बाबासाहेबांना माहित नसेल का की 84,000 विहारात सम्राट अशोकाने निर्माण केले आणि त्याने दीपोत्सव साजरा केला? बाबासाहेबांना माहित नसेल का की कपिलवस्तूला भगवंत गेले, त्यांचं स्वागत केलं? माहित असेल ना. बाबासाहेबांना ह्या सर्व गोष्टी माहित होत्या, परंतु बाबासाहेबांना ही गोष्ट माहित होती मी जर एखादी गोष्ट केली तर माझा समाज ती गोष्ट करणार आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, बौद्ध धम्माचा स्वीकार करत असताना तुमची आता फार मोठी जबाबदारी ठरलेली आहे. मुंबईमध्ये बाबासाहेबांनी जेव्हा सभा घेतली धर्मांतराच्या पूर्वी, तर त्या सभेमध्ये बाबासाहेब स्पष्टपणे असं म्हणतात की तुम्ही बौद्ध धम्माचा स्वीकार करत आहात. बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याच्या पूर्वी पूर्व तयारी म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचे सण उत्सव आता साजरे केले नाही पाहिजे. बाबासाहेबांचं हे वचन आहे. मग बाबासाहेब जर सांगतात की कोणत्याही प्रकारचे सण उत्सव आपण साजरे केले नाही पाहिजे, तर मग आपण ते का करावे? म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेबांच्या वचनाला जर आपण मानत नसेल, बाबासाहेबांच्या वचनाला जर आपण जाणत नसेल, तर आपण धम्मरथ पाठीमागे खेचत नाही का? नक्कीच धम्मरथ पाठीमागे खेचणाऱ्या लोकांची ही परिणिती आहे. बांधवांनो, बाबासाहेब एकनिष्ठ होते, कट्टर होते बाबासाहेब. माता रमाईने बाबासाहेबांना एक विनंती केली होती. काय केली होती विनंती? आहे की नाही? माता रमाईने बाबासाहेबांना विनंती केली होती की मला पंढरपूरला जायचं आहे.
बघा, दोन गोष्टी इथे आहेत, लक्षपूर्वक आहे का. एकीकडे बाबासाहेब असं म्हणतात, मला मी जर सिद्ध करायचं ठरवलं तर बालाजीचं जे मंदिर आहे, पंढरपूरचं जे मंदिर आहे, त्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये जो विठोबा आहे तो बुद्ध आहे, हे मी सिद्ध करू शकतो. एकीकडे बाबासाहेब असं ठामपणे सांगतात. दुसऱ्या बाजूने रमाई जेव्हा बाबासाहेबांना असं म्हणते की मला पंढरपूरला जायचं आहे, तर बाबासाहेब असं म्हणतात की प्रिय रामू, तिथे बाहेरून दर्शन घ्यावं लागतं. तो पंढरपूरचा विठोबा आतमध्ये आपल्याला दर्शन देत नाही. मग जिथून आपल्याला बाहेरून दर्शन घ्यावं लागतं तिथे आपण जाण्याची काय आवश्यकता आहे. आपण एक नव्याने पंढरपूर निर्माण करू, जिथे समता असेल, जिथे बंधुभाव असेल, जिथे सर्व लोकांना येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नसेल. बांधवांनो, बाबासाहेबांनी आपल्या प्रिय रामूच्या वचनाला बगल दिली. प्रिय पत्नीसाठी बाबासाहेबांनी असं विचार नाही केला की माझी प्रिय पत्नी म्हणत आहे आणि चला मी पंढरपूरला तिला घेऊन जाऊ शकतो. कारण बाबासाहेब एकनिष्ठ होते, धर्माच्या प्रती बाबासाहेबांची श्रद्धा होती. आणि दुसरी गोष्ट, बाबासाहेबांना माहित होतं, मी जर पंढरपूरला जर माझ्या पत्नीला घेऊन गेलो तर काय झालं असतं बरं, काय झालं असतं. दीक्षाभूमीला कोणी गेलो नसतं, ह्या सगळे लोक पंढरपूरच्या वारीला. कारण काय, तर बाबासाहेबांनी आपल्या पत्नीला पंढरपूरला घेऊन गेले. म्हणजे असा संदर्भ लावण्यासाठी आपले लोक एक नंबरचे आहे. म्हणजे फक्त संदर्भ लावायला पाहिजे, पण त्याच्यात सत्यता का आहे, ती बाजू कोणती आहे. बाबासाहेब असं म्हणतात की हे सर्व सण उत्सव जरी बौद्ध धर्माचे असतील तरी आता सध्याच्या घडीला त्या उत्सवाला हिंदू धर्माचा, देवदेवतेचा, कर्मकांडाचा वलय लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे उत्सव साजरे केले नाही पाहिजे. जर तुम्हाला उत्सव करायचा आहे, जर तुम्हाला म्हणजे सम्राट अशोकाच्या प्रती श्रद्धा व्यक्त करायची आहे, तर विजयादशमीला दीपोत्सव करू शकत नाही का तुम्ही. जर तुम्हाला सम्राट अशोकाबद्दल एवढं प्रेम आहे किंवा तुम्ही त्यांना एवढं मानलंच पाहिजे. कारण सम्राट अशोक आहेत म्हणून बौद्ध धर्म आहे. कारण सम्राट अशोकाने जर 84,000 विहार, चैत्य, शिलालेखे जर निर्माण केले नसते तर आज बौद्ध धर्म पूर्णतः लयास गेला असता. भारतामध्ये बौद्ध धर्म निर्माण झाला हे सुद्धा माहीत नसतं. त्यांच्या अनंत आणि असीम उपकार आहे. मग त्यांचा विजय उत्सव जर साजरा करायचा असेल तर विजयादशमीच्या दिवशी आपण दीपोत्सव करू शकतो. तुम्हाला बाबासाहेबांचा उत्सव साजरा करायचा असेल तर 14 एप्रिलला तुम्ही दीपोत्सव करू शकता, दिवे लावू शकता. म्हणजे करण्यासाठी भरपूर असतं, परंतु काहीतरी काढायचं. आणि कशा प्रकारे आपल्यावरती हजारो वर्ष ज्या व्यवस्थेने, ज्या गुलामगिरीच्या माध्यमातून आपल्या डोक्यावरती त्यांनी हजारो वर्षाचा जो पगडा निर्माण केला आहे, ईश्वरवादाचा, कर्मकांडाचा, देवदेवतेंचा, पूजा अर्चेचा, होम हवनाचा, ह्या सर्व प्रकारचा पगडा आपल्या चित्तातील निघायला काही तयार नाही आहे. आणि त्यामुळे बौद्ध धर्माचं खऱ्या अर्थाने जर तुम्हाला संरक्षण करायचं असेल, आचरण करायचं असेल, आपल्या जीवनामध्ये ज्या लोकांची उन्नती झालेली आहे, जे लोक आपल्या जीवनामध्ये उन्नतीच्या मार्गावरती आहेत, तर त्या लोकांनी ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी सोडल्यामुळे, कर्मकांड सोडल्यामुळे, यज्ञयाग सोडल्यामुळे, ईश्वरवाद सोडल्यामुळे अनेक लोकांची प्रगती झालेली आहे. अनेक लोक शिकले, सवरले, ज्ञानी बनले, विद्वान बनले आणि उच्च पदावरती ते झाले, म्हणजे उच्च पदावरती गेले, पैसा कमवू लागले आणि अशा प्रकारच्या सर्व भौतिक सुखसुविधा त्यांना प्राप्त झाल्या. आणि भौतिक सुखसुविधा प्राप्त झाल्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारचे नाटकं लोकांना सुरू झाले. अशा प्रकारचे लोक नाटकं करू लागले. बांधवांनो, बाबासाहेबांनी हा जो धम्म आपल्याला दिलेला, महत प्रयासाने हा धम्म दिलेला आहे. खूप मोठा त्याग बाबासाहेबांना करावा लागला. यासाठी एक वेळचा प्रसंग मी नेहमी सांगत असतो. बाबासाहेबांचा त्याग सांगत असताना एक वेळच्या प्रसंगी बाबासाहेब बसले असताना बाबासाहेबांचे सहकारी नानकचंद रतू, SM जोशी नावाचे एक सदग्रस्त बाबासाहेबांच्या जवळ बसलेले असतात. जवळ बसले असताना बाबासाहेब चर्चा करतात अनेक लोकांसोबत, आपल्या नानकचंद सोबत आणि SM जोशी नावाच्या सदग्रस्तांसोबत. आणि चर्चा करत असताना अचानकपणे
अगदी आनंदाने बाबासाहेब चर्चा करतात आणि काही क्षणानंतर बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात. सहज अश्रू येतात बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये. नानकचंद्र तू बाबासाहेबांना विचारतात की बाबा, काही क्षणापूर्वी आपण अत्यंत चांगल्या प्रकारचे म्हणजे बोलत होता, चांगल्या प्रकारे चर्चा करत होते, अचानकपणे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू का आले? तर बाबासाहेब असं म्हणतात की नानक चंदू, मी जेव्हा माझ्या भूतकाळाकडे पाहतो, या परिस्थितीला येण्यासाठी मला काय काय त्याग करावा लागला, मला कोणत्या कोणत्या गोष्टींचं बलिदान करावं लागलं, याचं जेव्हा मी चिंतन मनन करतो तेव्हा माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. मला अनंत वेदना होता, अनंत दुःख होते आणि एक एक दुःख, एक एक वेदना बाबासाहेब त्या ठिकाणी सांगत असतात. माझी प्रिय पत्नी नानकचंद्र तू अगदी वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाली. ऐन तारुण्यामध्ये माझी पत्नी मृत्यूला प्राप्त झाली. माझे 4 मुलं पटापटा मृत्यूला प्राप्त झाले. माझी इंदुमती मृत्यूला प्राप्त झाली. माझा राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला. माझा गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला. माझा रमेश मृत्यूला प्राप्त झाला. माझा राजरत्न अत्यंत राजबिंड असतो. तो अत्यंत चांगल्या, मला त्याला खूप शिकवायचं होतं, मला त्याला खूप ज्ञानी बनवायचं होतं, विद्वान बनवायचं होतं. तो राजरत्न माझ्या मांडीवरती मृत्यूला प्राप्त झाला. माझा गंगाधर, माझी पत्नी सांगत होते की डॉक्टरनी त्याची ट्रीटमेंट न केल्यामुळे, डॉक्टरनी त्याला गोळी न दिल्यामुळे माझा गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला. एवढं मोठं बलिदान मी दिलेलं आहे. माझ्या लेकरांचं बलिदान दिलं, माझ्या पत्नीचं मी बलिदान दिलं. मला अनेक प्रकारचे आजार आहेत. बाबासाहेबांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार असताना सुद्धा बाबासाहेबांनी या देशाला संविधान लिहिलं. एवढ्या परिश्रमामध्ये, एवढ्या मेहनतीमध्ये बाबासाहेबांनी हे काम केलं. एक 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 उदाहरण बाबासाहेब जेव्हा सांगू लागले, बाबासाहेब असं म्हणतात की मी खूप महत्प्रयासाने हा धम्मरज इथपर्यंत आणलेला आहे. जेव्हा जेव्हा ह्या गोष्टीचं मी वाचन करतो, चिंतन करतो, मनन करतो, तेव्हा तेव्हा मला वेदना होतात, दुःख होतात, परंतु मला आनंद सुद्धा होतो की मला जे जे काही हवं होतं, मला जे जे काही प्राप्त करायचं होतं, ते सर्व काही मी प्राप्त केलेलं आहे. माझा बांधव आता उन्नतीच्या मार्गावरती लागला आहे. मी त्यांना सर्व प्रकारच्या सुखसुविधा निर्माण करून दिलेल्या आहे. म्हणजे बांधवांनो, बाबासाहेबांचा महान आणि असीम हा त्याग आहे आणि त्यामुळे या त्यागाची जाण आपण ठेवली पाहिजे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण समजून घेतलं पाहिजे. खऱ्या अर्थाने बुद्ध विचाराचं आपण अनुसरण केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या त्यागाला आपण समजून घेतलं पाहिजे. माता रमाईच्या त्यागाला आपण समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत बाबासाहेबांच्या त्यागाला आपण समजून घेणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपली उन्नती होणार नाही, आपली प्रगती होणार नाही. आणि त्यामुळे सातत्याने प्रामाणिकपणे धम्म आचरण आपण केलं पाहिजे. प्रामाणिक धम्म आचरण करताना आपल्यामध्ये प्रामाणिकता असणं अत्यंत गरजेचं आहे. जर धम्म आचरण करत असताना तुमच्यामध्ये जर प्रामाणिकपणा नसेल, कारण बाबासाहेब असं म्हणतात, गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी एका प्रवाहाने वाहू शकत नाही. म्हणजे गढूळ पाण्याचा प्रवाह आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह समान रूपाने वाहू शकत नाही. एक हांडाभर स्वच्छ पाणी असेल आणि एक ग्लासभर गढूळ पाणी असेल, एक ग्लासभर गढूळ पाणी हांडाभर स्वच्छ पाण्यामध्ये जर टाकलं तर हांडाभर पाणी गढूळ होत असते. अगदी तशाच प्रकारे बुद्ध विचार हा स्वच्छ पाण्यासारखा आहे. कर्मकांड, ईश्वरवाद, अंधश्रद्धा, बुवाबाजी हे गढूळ पाण्यासारखं आहे. हे गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी जर तुम्ही एकत्र करत असाल आणि जीवन जगत असाल तर तुमच्या जीवनाची कधीही उन्नती होणार नाही, तुमची कधीही प्रगती होणार नाही. आणि त्यामुळे जर तुम्हाला उन्नती करून घ्यायची असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही तथागतांच्या श्रेष्ठ तत्वज्ञानाला समजून घेतलं पाहिजे. आपण शील पालन केलं पाहिजे, आपण दान पुण्य केलं पाहिजे, आपण प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. सातत्याने माझ्याकडून काया वाचा मनाने कशा प्रकारचे शुद्ध कर्म होतील, चांगले कर्म होतील, पुण्य कर्म होतील, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. कारण आपण स्वतःचं सुख, मी कशा प्रकारे सुखी बनेल, हा विचार आपल्या चित्तामध्ये असावा. आणि धम्म कार्य करत असताना जर तशा प्रकारचा विचार आपल्या चित्तामध्ये असेल तरच आपली उन्नती होऊ शकते, आपली प्रगती होऊ शकते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण धम्माचं आचरण करावं.
धम्माचं अनुसरण करावं, तीन रत्नाची शरण आपण ग्रहण करावी, अन्य कुठेही आपलं श्रद्धास्थान आपण ठेवू नये. आपली जशी भौतिक उन्नती झाली आहे तशी आध्यात्मिक उन्नती सुद्धा धम्म मार्गामध्ये सुद्धा आपण उन्नती साधली पाहिजे. आणि त्यामुळे वेळ भरपूर झालाय, तसा विषय मी वेगळा घेतला होता, परंतु वेळ अपुरा असल्यामुळे अधिक काही बोलणार नाही. आपण खूप चांगल्या प्रकारे या धम्मकार्याचं आयोजन केलं, खूप चांगल्या प्रकारे आपण हे नियोजन केलं आणि सातत्याने आपण या धम्म मार्गावरती अरूढ राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सातत्याने आपण विहारात गेलं पाहिजे, धम्मग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे आणि स्वतःचं मांगली करून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता हे कार्य करण्यासाठी ज्या ज्या श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी जे दान पुण्य केलं, कळत न कळत ज्यांनी सहाय्य केलं, मदत केली, या सर्वांच्या प्रती मी मंगलकामना व्यक्त करतो. सर्वांना आयुष्य वर्ण सुखाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.